भाजपकडून उमेदवारीसाठी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दिला शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्याकडे अर्ज। भाजपच्या माजी सभागृह नेत्यांसह 6 माजी नगरसेवकांनी दिले पाठिंब्याचे शिफारस पत्र। स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून भाजपच्या माजी सभागृह नेत्यासह 6 नगरसेवकांनी पाठिंबा दर्शवला आहे। दरम्यान आज ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना अधिकृत अर्ज दिला। गेल्या 19 वर्षांपासून प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असलेले स्वयं शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी गेल्या काही महिन्यांपासून या मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचा धडाका लावला आहे। दरम्यान ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। अखेर आज सायंकाळी ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज सादर केला। अर्जाबरोबरच त्यांनी कार्य अहवाल दिला आहे। यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, अनिल चव्हाण, श्रीनिवास पुरुड, अशोक बिराजदार आदी उपस्थित होते। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून या निवडणुकीत सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तसेच प्रशासकीय पातळीवर कामाचा प्रचंड मोठा अनुभव असलेला नवा चेहरा म्हणून सर्व परिचित झालेले ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात यावी यासाठी माजी नगरसेवकांनी पाठिंब्याचे शिफारस पत्र दिले आहे। या शिफारस पत्रासह अहवालासोबत ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपचे शहराध्यक्ष काळे यांच्याकडे इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दिला आहे। सोमनाथ वैद्य यांचा अर्ज प्रदेशाध्यक्षांकडे पाठवणार नरेंद्र काळे यांचे प्रतिपादन। ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी भाजपकडून दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी रितसर अर्ज माझ्याकडे दिला आहे। शिफारशीही जोडल्या आहेत। त्यांचा अर्ज भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ बोर्डाकडे पाठवण्यात येईल अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पत्रकारांना दिली। दक्षिण सोलापूर मतदारसंघातून मी भाजपकडून निवडणूक लढवावी यासाठी विशिष्ट घटकांकडून आग्रही मागणी होत आहे। भाजपच्या सुमारे 12 नगरसेवकांनी लेखी व तोंडी पाठिंबा दर्शवला आहे। त्यापैकी 6 जणांनी लेखी शिफारसही दिली आहे। त्याचबरोबर या मतदारसंघातील अनेक सरपंचही तशी मागणी करीत आहेत। ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना प्रशासकीय कामाचा तगडा अनुभव असून मतदारसंघाच्या विकासासाठी नवा चेहरा देणे गरजेचे आहे। ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना भाजपने उमेदवारी दिल्यास निवडून आणू असा निर्धार अनेक जण व्यक्त करीत असल्याचे इच्छुक उमेदवार ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांनी यावेळी सांगितले। ॲडव्होकेट सोमनाथ वैद्य यांना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी द्यावी यासाठी भाजपचे माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेविका वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड, राजश्री अनिल चव्हाण, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले, राजश्री अशोक पाटील, बिराजदार यांनी शिफारस पत्र दिले आहे। हे शिफारस पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। नाही, हे बघा, मी गेल्या 10 वर्षापासून भोसरीचे भाजपचे आमदार महेशदादा लांडगे यांचा पीएम म्हणून काम करत आहे। त्यामुळे भाजपच्या जरी मी पीएम म्हणून काम करत असलो तरी प्रत्येक मिटिंगला प्रदेश कार्यालयातल्या विधानभवनातल्या ज्या काही मिटिंग असतात त्या मी जवळून पाहिलेल्या आहेत। भाजपची कार्यपद्धती मी जवळून पाहिलेली आहे आणि भाजपमध्ये कशा प्रकारे सर्वसामान्य लोकांचे काम केले जाते हे मी पाहिलेले आहे। त्यामुळे माझा पहिला पक्ष हा भाजप पक्ष, मला त्या पक्षाकडूनच उमेदवारी घ्यायची आहे। त्यामुळे मी या कामात गेल्या 3 महिन्यापासून आपण पाहत आहात की हिंदू रूढी परंपरा वृद्धिंगत व्हाव्यात यासाठी मी तर दहीहंडी आयोजित केली होती। तसेच अनेक गरजू गोरगरीब प्रत्येक समाजातील घटकांना मदत करण्याचा मी आर्थिक सामाजिक जी काय मदत आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्ही पाहताय या धुळे सोलापूर भागातील रस्ते अतिशय हद्दवाढ भागातील रस्ते जे आहेत ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत आणि मला 19 वर्षाचा मंत्रालयीन काम जो काय प्रशासकीय कामाचा अनुभव आहे ते पाहता मी या भागाचा विकास करू शकतो आणि मला महानगरपालिकेत कशा पद्धतीने विविध विभागातून आपण निधी आणू शकतो याचं चांगलं ज्ञान अवगत असल्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी मागत आहे। सध्या या मतदारसंघामध्ये भाजपचे स्टँडिंग आमदार आहेत, माजी सहकार मंत्री आहेत, त्यांना डावलून तुम्हाला तिकीट द्या असं म्हणताय, मागणी करणं हे माझं काम आहे। पक्षाने त्याच्याबद्दल ते कसं काय करतील काय नाही त्याबद्दल मला माहिती नाही। पक्षाकडे मागणी आहे, मी अर्जच नाही केला तर पक्ष काय ठरवणार। आणि सुभाष बापू देशमुख साहेबांचं काम अतिशय उत्तम आहे, मला त्याच्याबद्दल बोलायचं काही नाहीये। परंतु मला इथले जे स्थानिक नगरसेवक आणि इथले जे स्थानिक सरपंच आहेत त्यांचा वाढता पाठिंबा मला मिळत आहेत आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो
त्यावेळेस ते म्हणतात की मला तुम्ही भाजपचं तिकीट घ्या, आणि भाजपचं तिकीट जर आपण घेतलं तर आम्ही अहोरात्र काम करून आपणास या मतदारसंघातून निवडून आणू. आणि मला आता सोलापूर महानगरपालिकेतील जे काही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातले जे काही महापालिका हद्दीतील नगरसेवक आहेत, तर त्याच्यात 6 ते 7 नगरसेवकांनी मला आता तशी शिफारस दिलेली आहे. कारण त्यांना मी नगरसेवकाचं नाव सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच सांगितलं होतं, परंतु तरीही मी सांगू इच्छितो की यामध्ये राजश्री चव्हाण मॅडम आहेत, श्रीनिवास कर्ली आहेत, वरलक्ष्मी कुरुड मॅडम आहेत, राजश्री बिराजदार पाटील मॅडम आहेत, अंबेवाले जुगनताई मॅडम आहेत, संतोष भोसले साहेब आहेत, आणि तसेच आता मला अश्विनी चव्हाण साहेब मॅडम आहेत. त्यांनी पण सांगितलं की मी आता पुण्याला आहे, परंतु माझा तुम्हाला तोंडी पाठिंबा आहे. ते सचिन चव्हाण त्यांचे जे बंधू आहेत ते त्यांचं कोणतं मयत झाल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत, तर मी उद्या सकाळी येतो, तुम्हाला लेखी शिफारस देतो असं त्यांनी मला सांगितलंय. परंतु ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.